आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शिर्डीजवळील निगोज शिवारात मोठं साई पालखी निवारा असं साम्राज्य उभारलंय। या साई पालखी निवाऱ्यात पायी पालखीत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवण तसेच निवासाची व्यवस्था केली जाते। दररोज 7 ते 8 हजार भाविक या सुविधेचा लाभ घेतात, तर येथे हॉटेलला ठराविक दर आकारून भाडे तत्वावरही रूम दिल्या जातात। या साई पालखी निवाऱ्यात 6 मजली 2 इमारती ज्या नव्याने बांधण्यात आल्या आहेत, त्या इमारती साईबाबा संस्थानला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत। या इमारतीमध्ये 228 खोल्या आहेत। आज या दोन्ही इमारती बक्षीस स्वरूपात साईबाबा संस्थानला हस्तांतरित करण्यात आल्याचं साई निवारा साईधामचे विश्वस्त विकास पाटील यांनी सांगितले। ओम साईराम। आज आपण साई पालखी निवाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि साई पालखी निवाऱ्यातून असलेल्या ह्या 2 मोठ्या बिल्डिंगी आज पूर्णत्वात आलेल्या असून आणि त्या आम्ही साईबाबा संस्थान शिर्डी यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। साईबाबा संस्थान शिर्डी आज गेल्या काही महिन्यापासून स्पर्धा परीक्षेसाठी जागा शोधत होते आणि त्या स्पर्धा परीक्षा आपल्या ह्या इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी ही त्यांची संकल्पना होती। आपल्या संस्थेचे नव्याने रुजू झालेले सुरेश हावरे साहेब त्यांनी ही संकल्पना साईधाम ट्रस्टकडे मांडली आणि आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांचे बंधू जयेंद्र विष्णू ठाकूर यांनी तत्वतः ताबडतोब ह्या आमच्या सगळ्या मित्रमंडळांनी ह्या संस्थेचं सूचनेचा आदर केला आणि ह्या दोन्ही बिल्डिंगी ह्या स्पर्धा परीक्षेसाठी विनामूल्य कुठल्याही प्रकारचं मोबदला न घेता दान करण्यात आलेले आहे। आज बक्षीसपत्र त्याचं झालेलं आहे आणि साईबाबांनी आमची सेवा रुजू करून घेतली याबद्दल सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना फार त्याची आम्ही एक चांगल्या आनंदाची अनुभूती घेत आहोत। या इमारतीमध्ये साईबाबा संस्थान स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार असून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार असल्याचं साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले। आज साईबाबा संस्थानला अतिशय मोठ्या आणि वेगळ्या प्रकारचं दान या ठिकाणी आलेलं आहे। शिर्डी येथील शिर्डीच्याच बाजूला असणारं साई निवारा ट्रस्ट जे आहे, येथील काशीनाथ पाटील यांच्या मालकीचं या ठिकाणी 2 बिल्डिंग बाबांना या ठिकाणी दान स्वरूपात मिळालेलं आहे, ज्या बिल्डिंगची किंमत जवळजवळ 32 कोटी रुपये आहे व ही आज या ठिकाणी साईबाबा संस्थानला त्यांनी खरेदी करून दिलेली आहे। साईबाबा संस्थान या मिळालेल्या दानामधून त्या ठिकाणी UPSC आणि MPSCचं स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी सुरू करणार आहे। महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना या ठिकाणी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे आदर्शवत आणि अद्ययावत अशा प्रकारचं स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी आम्ही सर्व तरुणांना देणार आहोत। प्रतिनिधी गणेश भालेराव, माय न्यूज, शिर्डी।